श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 5. प्राथमिक शिक्षण, गृहशिक्षण, धार्मिक शिक्षण, इंग्रजी शिक्षणाची सुरुवात आणि सन्मित्र लाभ. दत्तू दड्डी इथं शिकण्यास गेला तेव्हा तिथं कन्नड शाळा असल्यामुळे त्याचं प्राथमिक शिक्षण कन्नडमधूनच झालं. त्याचे मामा श्रीपाद पंत हे जरी फारसे शिकलेले नव्हते तरी ते सात्विक, धार्मिक प्रवृत्तीचे, दयाशील, परोपकारी, विद्याप्रेमी आणि कर्तृत्ववान होते. त्यांच्या बहिणी सुंदराक्का, गोदाक्का आणि बहिणाक्का या तिघीही शांत, सात्विक वृत्तीच्या आणि प्रेमळ होत्या व त्यांच्यावर श्रीपाद पंतांचं फार प्रेम असे. त्यामुळे गोदाक्कांचा पहिला मुलगा त्यांच्याकडं शिक्षणाकरता आल्यामुळं आणि तोही गुणी आणि त्यांच्याच वळणाचा असल्यामुळं ते त्याला प्रेमानं वागवून मोठ्या हौसेनं शिकवित असत. जरी दटी येथील शाळेत त्यावेळी कन्नडमध्ये शिक्षण दिलं जात होतं तरी श्रीपाद पंतांच्या घरी प्रचारातील भाषा मराठी असून देवघेवीच्या आणि इतर व्यवहारासंबंधीचे कागदपत्र मराठीतच असत आणि बहुतेक सर्व व्यवहार मराठीतच चालत असे. त्यामुळे त्यांना मराठीचं महत्त्व विशेष वाटत असे. त्यांनी दत्तूकडून मराठीचा अभ्यास घरीच करवला आणि त्याच्याकडून रामायण, महाभारत, हरिविजय, भक्तिविजय वगैरे पौराणिक ग्रंथ आणि इतर मराठी पुस्तकं वाचून घेतली. तसेच त्याचं बालबोध आणि मोडी अक्षर सुधारण्याकडेही त्यांचं विशेष लक्ष असे आणि त्याकरिता ते त्याच्याकडून पुस्तकं लिहवून घेत असत. त्यामुळे दत्तूचं मराठीचं ज्ञान वाढलं. इतकंच नव्हे तर त्याला लेखनाची आणि तदनुषंगानं टिपणं करून ठेवण्याची अत्यंत महत्वाची सवय लागली. ही सवय विद्यार्थी दशेत अंगी जडणं अत्यंत जरुरीचं आहे. दत्तूला ती बालपणीच जडल्यामुळे तिचे सुपरिणाम त्याला स्वतःला आपल्या पुढील आयुष्यक्रमात अनुभवायला मिळाले. दत्तूचा इतिहास, भूगोल, गणित वगैरे विषयांच्या शिक्षणाकडेही श्रीपाद पंत लक्ष पुरवीत असत. दत्तू मामांजवळ राहत असता त्याला शाळेतील शिक्षणाबरोबर नमुनेदार गृहशिक्षण आणि धार्मिक शिक्षणही मिळालं. सदाचार, सद्वर्तन आणि व्यवहार चातुर्य या गुणांचं लहान मुलांना तोंडानं धडे देण्यापेक्षा वडील मनुष्यांनी त्यांना ते आपल्या वर्तनानं घालून देणं अधिक श्रेयस्कर आणि परिणामकारक होतं. सदाचार संपन्न, सत्शील आणि व्यवहारदक्ष मनुष्याच्या संगतीत त्याच्या अनुकरणानं ते मुलांच्या मनावर चांगले बिंबतात. श्रीपाद पंत मामांच्या ठिकाणी वरील गुण वसत असल्यामुळे त्यांच्या संगतीत दत्तूला त्यांचे धडे सहज मिळाले आणि त्यानं ते घेतले. तसंच त्यांच्या टापटिपीच्या, सचोटीच्या आणि दक्षतेच्या राहणीचाही त्याच्यावर चांगला परिणाम झाला. त्याचप्रमाणे तो मामांजवळ राहत असता त्याला मोठ्या कुटुंबातील वडील आणि कर्त्या पुरुषाच्या ठिकाणी जरूर असाव्या लागणाऱ्या काही गुणांचा म्हणजे सहनशीलता, परोपकार बुद्धी, अतिथी अभ्यागताचे आदरातिथ्य करणे, आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचं हित साधण्याकरिता करावा लागणारा स्वार्थत्याग आणि विद्यार्जन करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती वगैरे गुणांचा उत्कृष्ट नमुना पाहायला सापडला. हे शिक्षण शाळेत मिळणारं नसून ते घरीच मिळालं पाहिजे. या दृष्टीनंही दत्तूला मामांच्या संगतीत अपरिमित फायदा झाला. दत्तू मामांच्या जवळ राहत असता त्याला धार्मिक शिक्षणाच्या बाबतीतही फायदा झाला. मागं वर्णन केल्याप्रमाणे श्रीपाद पंतांच्या घरातील सर्व मंडळी भाविक असून त्यांची श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यावर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या गोष्टीचा दत्तूच्या मनावरही परिणाम होऊन
बालपणीच त्याची श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यावर भक्ती बसली. तसेच तो मधून मधून बाळेकुंद्रीला गेला म्हणजे त्याचे आजोबा बाळकृष्ण पंत आणि वडील रामचंद्र पंत हे त्याच्याकडून गुरुचरित्र, दत्तमाहात्म्य वगैरे भक्तिपर ग्रंथ वाचून घेत आणि इतर रीतीनं दत्तभक्तीचं महत्त्व त्याला पटवून देत. त्यायोगे त्याची श्री दत्तावर दृढ भक्ती बसली. अशा रीतीनं दत्तूच्या पितृघराण्यातून आणि मातृघराण्यातून उज्ज्वल गुरुभक्तीचे जे प्रवाह पिढ्यानपिढ्या वाहत येत होते, त्यांचा गोड संगम होऊन त्याच्या ठिकाणी स्वाभाविक रीतीनं श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या संबंधी फार पूज्य भाव उत्पन्न झाला आणि गुरुभक्तीचं त्याला जणू बाळकडूच मिळालं. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादवी.